नाशिकच्या भोंदू खरातची एसआयटी कडून चौकशी सुरू आहे। आज एसआयटीचं पथक आणि फॉरेन्सिक व्हॅन खरातच्या ओकस प्रॉपर्टी या कार्यालयामध्ये आलेलं। एसआयटीने सलग तिसऱ्या दिवशी खरातच्या ओकस कार्यालयामध्ये तपासणी केली आहे। अशोक खरातची उद्या पोलीस कोठडी संपणार आहे, तर उद्या कोर्टासमोर सादर करण्यासाठी जास्तीत जास्त पुरावे गोळा करण्याचं काम हे सध्या एसआयटी करते आहे। दरम्यान एसआयटी पथकाच्या तपासाचा आढावा घेतलेला आहे आमच्या प्रतिनिधींनी, पाहूयात। अशोक खरात याचं जे ओकस कार्यालय आहे ते ओकस कार्यालयामध्ये सलग तिसऱ्या दिवशी आता पुन्हा एसआयटीचं पथक आणि फॉरेन्सिक टीम या ठिकाणी दाखल झालेले आहे, तपास करत आहे। ज्या ओकस कार्यालयामध्ये खरं तर या अशोक खरातने या महिलांवर लैंगिक अत्याचार केलेले होते, त्या ठिकाणी फॉरेन्सिक टीम कडनं खरं तर चौकशी करत तपासणी केली जात आहे। आपण जर बघितलं तर उद्या या अशोक खरातची पोलीस कोठडी संपणार आहे आणि या पोलीस कोठडी संपल्यानंतर त्याला उद्या कोर्टात हजर केले गेल्यानंतर खरं तर या 5 दिवसांमध्ये एसआयटीने काय तपास केला, कोणकोणते महत्वाचे पुरावे हाती लागलेले आहे, या सगळ्या माहिती जी आहे ती कोर्टासमोर द्यावी लागणार आहे। आणि त्यासाठी कुठेतरी आपण आज बघतोय या एसआयटीच्या चौकशीला वेग येताना पाहायला मिळते। आज देखील सकाळी 10 वाजेपासून अशोक खरातची स्वतः एसआयटी प्रमुख ज्या आहे त्या ठिकाणी चौकशी करत आहे आणि ज्या महिला आहेत त्या महिलांचे जे जाबजबाब नोंदवले होते त्या जाबजबाब नोंदवल्यानंतर त्याचे जे ओकस कार्यालय आहे त्या ठिकाणी या महिलांचे लैंगिक शोषण केल्यानंतर त्या ठिकाणी खरं तर पंचनामा केला जातोय। पंचांसमोर खरं तर हा सगळा पंचनामा केल्यानंतर त्या ठिकाणी काही तांत्रिक पुरावे खरं तर एसआयटीच्या हाती लागल्याची देखील माहिती समोर येत आहे। एकूण जर बघितलं तर उद्या ज्यावेळी कोर्टासमोर अशोक खरातला हजर केलं जाईल त्यावेळी काही महत्वाचे पुरावे देखील कोर्टासमोर एसआयटी कडनं त्या ठिकाणी हजर केले जातील, समोर आणले जातील, सादर केले जातील आणि त्याच अनुषंगानं खरं तर आजच्या या सगळ्या तपासाला कुठेतरी वेग येताना पाहायला मिळतोय। उद्या त्याला कोर्टात हजर करण्याच्या आधी आज पुन्हा सलग तिसऱ्या दिवशी अशोक खरातचं जे नाशिक मधले कॅनडा कॉर्नरचं ओकस प्रॉपर्टी कार्यालय आहे त्या ओकस प्रॉपर्टी कार्यालयाच्या ठिकाणी खरं तर या अशा पद्धतीने आपण बघतोय या ठिकाणी एसआयटीचे जे पथक आहे ते या ठिकाणी दाखल झालेले आहे। दुसऱ्या बाजूला आपण बघतोय फॉरेन्सिक टीम देखील या ठिकाणी आहे आणि त्या अनुषंगाने जो तांत्रिक तपास असेल किंवा जो पंचनामा असेल तो या ठिकाणी केला जातोय। कॅमेरामन मंगेश सुनानेसह शुभम बोडके, एबीपी माझा, नाशिक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।